नमस्कार मित्रांनो, मी निलेश पंडित काळे PSIचा 4 वेळेस इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि आपलं स्वागत करतोय अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट पुणे या आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये। तर मित्रांनो, बऱ्याच मुलांना प्रश्न असतो की PSI ही पद आहे तरी काय, किंवा PSIची एक्झाम घेतली कशी जाते, PSI मध्ये मेडिकल काय असतं किंवा त्याच्याविषयी फिजिकली काय असतं, फिजिकल काय कशी शारीरिक चाचणी घेतली जाते, इंटरव्ह्यू कसा असतो, त्याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा विविध पद्धतीचे आपल्याला प्रश्न पडत असतात। आता मी 4 वेळेस इंटरव्ह्यू दिला, 4 वेळेस फिजिकल दिलं, त्याच्यामुळे मला त्यातला भरपूर अनुभव आहे। तर आता आपण सगळ्यात पहिला स्लाइडपासून चालू करत आपल्याला जो पहिला प्रश्न आहे त्याच्यापासून चालू करूयात। तो आहे PSI पद म्हणजे नेमकं काय। तर मुलांना गावाकडे काय असं आपल्याला माहिती आहे, काय असतं गावाकडे, तर एक आपण फौजदार आला किंवा काय आला, एखादा हवालदार जरी आला तरी अख्खं गाव त्याला बघायला जमतं। तसंच PSI हे पद सुद्धा तसंच आहे, परंतु हे रँकिंगनी वरचं पद आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे पोलीस सब इन्स्पेक्टर असा त्याचा लॉंग फॉर्म असून त्याला पोलीस उपनिरीक्षक असं देखील म्हटलं जातं। तर आता आपल्याला PSI पदाबद्दल माहिती पाहिजे। PSI म्हणजे काय माहिती का, PSI म्हणजे रँकिंगनुसार जर आपण विचार केला तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात आपण खाली जे पोलीस भरती आपण जनरली देतो ते कोणतं पद असतं, तर पोलीस शिपाई हे पद असतं। कोणतं पद असतं मित्रांनो, पोलीस शिपाई हे पद असतं, जे आपण सरळ सेवा जी भरती आहे ती आपली पोलीस भरती त्याच्यामध्ये देतो ती। तर ह्याला कसलाही बॅच नसतो, याला फक्त महाराष्ट्र पोलीस नावाचा फक्त एक त्या ठिकाणी बॅच असतो किंवा नाव असतं त्याच्या खांद्यावरच्या पट्टीवरती, ठीक आहे। त्याच्यानंतर ह्याच्यावरची पोस्ट कोणती आहे, तर शिपाईच्या वरती असतो पोलीस नाईक असतो, ठीक आहे। आता हे नाईक जे आहेत त्यांच्या सुद्धा खांद्यावरच्या पट्टीवरती खांद्यावरती त्यांच्या 2 पट्टी असतात की ज्या येलो कलरच्या असतात, ठीक आहे। नाईकच्या वरती जर आपण गेलं तर पाहिलं तर हवालदार हे त्याच्या वरची पोस्ट आहे। हवालदारला 3 येलो पट्ट्या असतात त्यांच्या खांद्यावरती, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर हवालदाराच्या वरती महत्त्वाचं पद आहे असिस्टंट PSI। बऱ्याच जणांना हे पद काय ते माहीत नसतं। हे असिस्टंट PSI याचा अर्थ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ठीक आहे, PSIचे खालचे, ठीक आहे। तर ह्यांना काय असतं, ह्यांना एक स्टार असतो फक्त, ठीक आहे, आणि एक निळी फीत आणि एक लाल फीत असते त्यांच्या खांद्यावरती। महाराष्ट्र पोलीस हा बॅच प्रत्येकाला असतो, ठीक आहे, ह्याला लक्षात। त्याच्यानंतर आपलं वरचं पद आहे जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे PSI म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा पोलीस उपनिरीक्षक, गावाकडे त्यांना फौजदार असं देखील म्हटलं जातं। ह्यांना किती स्टार असतात आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास करतोय, 2 स्टार असतात आपल्या वरती PSIच्या, ठीक आहे, आणि एक निळी फीत आणि एक लाल फीत असते। जी पदं आहेत ती सगळी अराजपत्रित पदं आहेत, ठीक आहे। अराजपत्रित पदं किंवा राजपत्रित पदं यांच्यातील फरक काय, तर आपण ज्यावेळेस एखादा PSI होतो किंवा एखादा PI होतो किंवा एखादा DYSP होतो, तर ज्या नियुक्त्यांचा आदेश असतो तो जर सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित जर होत असेल ना तर तो राजपत्रित आहे, आणि जर सरकारी गॅझेटमध्ये प्रकाशित होत नसेल तर ते सगळी पदं कुठे येतील, अराजपत्रित गटांमध्ये येतील। तर आपलं PSI हे पद सुद्धा अराजपत्रित आहे, हे गॅझेटमध्ये याचे आपले नियुक्तीचे आदेश पारित होत नाहीत किंवा दाखवले जात नाहीत, ठीक आहे, किंवा प्रसिद्ध होत नाहीत। तर अशा पद्धतीने PSI ही काय आहे, तर महाराष्ट्रातील अराजपत्रित गट ब मधील ही एक पोस्ट आहे, ठीक आहे। समजलं तुम्हाला PSI काय आहे किंवा रँकिंगमध्ये ती कुठे येते ते। आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात काय आहे तो। आता PSI पदासाठी पात्रता कोणती, याच्यामध्ये विविध पात्रता आहे। पहिली जी पात्रता आपण पाहूया ती आहे शैक्षणिक, ठीक आहे, शैक्षणिक पात्रता। शैक्षणिक पात्रतेमध्ये काय येतं मुलांना, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधिक विद्यापीठाची पदवी त्यांना आवश्यक आहे। MPSCने त्यासाठी पदवी ठेवलेली आहे की पदवी जर तुमची पास असेल तरच तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे। आता बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की सर मी TYBA ला आहे, ॲपियर आहे, मी एक्झाम देऊ शकतो का। पूर्व परीक्षा तुम्ही देऊ शकता, परंतु मेन एक्झाम ज्या वेळेस त्यांची डिक्लेअर होईल त्याच्या अगोदर तुमचा TYBAचा म्हणजे थोडक्यात जी काही तुम्ही 3rd इयरला असाल, BA करत असाल, BCom करत असाल, सायन्सला असाल तुम्ही, BSCला वगैरे, तुमचा 3rd इयरचा रिझल्ट येणं त्यांना अपेक्षित आहे, ठीक आहे, एक्झामच्या अगोदर। हे लक्षात आलं। तुमच्या शैक्षणिक पात्रता काय आहे, सोपं आहे, पदवी पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही मुक्त विद्यापीठाची पदवी देखील धारण केलेली असली तरी चालते। त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, IGNOU सारखी युनिव्हर्सिटी आहे, त्याचंही या ठिकाणी पदवी चालते। आता दुसरी गोष्ट कोणती, तर शारीरिक पात्रता कोणती आवश्यक आहे PSI या पदासाठी, तर मुलांसाठी ही पात्रता वेगळी आहे, म्हणजे पुरुषांसाठी ही पात्रता वेगळी आहे आणि स्त्रियांसाठी ही पात्रता वेगळी आहे। काय आहे पुरुषांसाठी पात्रता, तर त्याच्यासाठी आहे 165 सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे। काय पाहिजे, 165 सेंटीमीटर उंची पाहिजे। उंचीमध्ये काढतात बरं का। त्याच्यानंतर छाती, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे हा। बऱ्याच जणांची उंची बसते पण त्यांना माहीत नसतं आपली छाती बसते म्हणून, तिथे गेल्यावर छाती ताणीत बसतात आणि काय उपयोग होत नाही। कसं, हे आहे 79 सेंटीमीटर, आपल्याला किती आवश्यक आहे, 79 सेंटीमीटर। कशी, न फुगवता तिथं जाऊन पहिल्यांदा स्टेप लावला आणि तुम्ही अशी फुगवली तर लक्षात ठेवा तुमची जास्त छाती भरेल, परंतु नंतर काय प्रॉब्लेम होतो ते सांगतो। छाती मोजल्यानंतर परत ते तुमची छाती मोजतात, फुगवायला सांगतात, त्यावेळेस मात्र तुमचा 5 सेंटीमीटरचा डिफरन्स असणे आवश्यक असते त्यांना। किती, 5 सेंटीमीटरचा, म्हणजे 79 ही कमीत कमी न फुगवता तुमची छाती पाहिजे आणि जास्तीत जास्त फुगवली तर ती 84 पाहिजे। मग आता जर आपण तिथं छाती फुगवायला गेलं डायरेक्ट असं जाऊन उभं राहिलं तर मग ते काय करतील, तुम्हाला तुमची छाती मोजून घेतील, पण नंतर दुसऱ्या टायमिंगला
जिथे तुम्हाला फुगवायला लावतील तिथे तुमचा गोळ होऊ शकतो, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. छाती किती पाहिजे आपल्याला 79 सेंटीमीटर न फुगवता रिलॅक्समध्ये, आणि फुगवून 5 सेंटीमीटर पाहिजे. ही झाली पुरुषांची अर्हता. आता स्त्रियांचं पाहू. स्त्रियांना फक्त 157 सेंटीमीटरचं जर हाईट असेल ना, संपला विषय त्यांचा, खेळ खतम. त्यांचे लगेच त्यांची पुढची चाचणी चालू होते, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही आपली शारीरिक पात्रता आहे, ठीक आहे. शारीरिक पात्रता झाली, शैक्षणिक पात्रता झाली, हे झालं. आता आपल्याला वयाची अट पण आहे. वयाची अट पण MPSCने लावलेली आहे. किती आहे वय, किती पाहिजे ना वय, तर ते सर्वसाधारण जे असतात ओपनमधून त्यांना किती आहे, 31 वर्ष. किती, 31 वर्ष आहे. आणि जर मागासवर्गीय असतील तर त्यांच्यासाठी 34 वर्ष आहे. किती, 34 वर्ष आहे. आणि नंतर जर खेळाडू असतील किंवा माजी सैनिक असतील तर यांच्या सुद्धा साठी अट आहे, ती आहे 36 वर्षांची, ठीक आहे. जास्तीत जास्त 36 वर्षांपर्यंत असेल तर तो एक्झाम देऊ शकतो. परंतु मुलांना इथं लक्षात ठेवा की ते दिव्यांग असतात ना, त्या दिव्यांगांना मात्र या ठिकाणी अपात्र समजलं जातं, कारण पोलीसची जी नोकरी आहे ती त्याच पद्धतीची आहे. आणि दिव्यांगांना त्या ठिकाणी काम करता येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना धोका टाळण्यासाठी यामध्ये अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने PSI पदाची पात्रता आपण पाहिली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता MPSCने एक नवीन बदल केलेला आहे याच्यामध्ये, तो म्हणजे चान्सेस. कोणते चान्सेस? 6 चान्सेस फक्त ओपनला दिलेले आहेत. कारण ऐरे गैरे भरपूर जण असतात याच्यामध्ये जे MPSCला पण त्रासदायक असतात, त्याच्यामुळे त्यांनी काय केले, ओपनसाठी 6 चान्सेस ठेवलेत. भाऊ तू 6 चान्समध्ये द्यायची एक्झाम, झाला तर PSI नाही तर घरी, ठीक आहे. अशा पद्धतीने ओपनला 6 चान्सेस त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर जे SC ST आहेत ना, SC ST कास्टवाले, त्यांना किती आहे, त्यांना अनलिमिटेड दिलेला आहे चान्स, ठीक आहे. त्यांना अनलिमिटेड दिलेला आहे. आणि जे इतर मागासवर्गीय जे आहेत ना, इतर मागासवर्गीय त्यांच्यासाठी किती आहे, 9 चान्स आहे. किती आहेत, 9 चान्स आहेत. मित्रांनो हा खूप मोठा बदल आहे आणि खूप छान बदल आहे. काय होतं माहिती आहे का, दरवर्षी MPSCला 4 लाख 5 लाख मुलं बसतात, त्याच्यामध्ये हौशे 900 गौशे सगळे येतात, बरोबर. परंतु त्यांना गाळून MPSCला साईडला काढायचं असतं. मग हे गाळ जो साईडला काढला जातो ना, त्याच्यासाठी हा क्रायटेरिया निर्माण केलेला आहे, ठीक आहे. आणि हा आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण क्रायटेरिया आहे. आलं लक्षात तुमच्या? सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगतो, ज्यावेळेस आपण पूर्वपरीक्षेसाठी आपण अप्लाय करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी 3 रकाने येतात. STI, असिस्टंट PSI. बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं की जर आपण PSIला फक्त अटेम्प्ट केला आणि STI असिस्टंटला केला नाही तर आपला चान्स पकडला जातो का, तर तो तुम्ही ज्या पदांसाठी ओकेची खून केली ना त्याच पदांसाठी तो चान्स पकडला जातो. तुम्ही जर STI केले 2 वर्ष आणि नंतर ठरवलं की नाही STI नाही व्हायचं, आपल्याला PSI व्हायचं आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर तुमचे 6 चान्स PSIचे राहिलेले असतात, ठीक आहे. त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. फक्त ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम द्यायची त्यावेळेस मात्र पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताना जे तुम्ही टिपमार्क करता ती विचारपूर्वक करा. तुम्हाला कोणत्या परीक्षेची एक्झाम द्यायची त्यानुसार तुम्ही ती टिपमार्क केली पाहिजे त्या ठिकाणी. आलं लक्षात तुमच्या? हे 6 चान्स काय आहेत, 9 चान्स काय आहेत आणि अनलिमिटेड कोणासाठी आहेत, ठीक आहे. चला तर आता आपला पुढचा प्रश्न ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना पडतो की PSI पदासाठी परीक्षेचे स्वरूप कसं असतं नेमकं. बऱ्याच जणांना माहित नसतं PSI परीक्षेत कसली आहे. PSIचा गडी तयारी करत असतो 5 वर्षांपासून, ठीक आहे. तर स्वरूप काय आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. काय स्वरूप आहे? सगळ्यात पहिली जी एक्झाम आहे ना भावांनो, ती आहे पूर्वपरीक्षा. ह्याच्यात जो सक्सेस होतो ना तोच पुढे जातो, लक्षात ठेवा. याच्यात पास होणं महत्त्वाचं आहे, कारण चाळणी परीक्षा आहे. 4 ते 5 लाख लोक बसलेले असतात पूर्वपरीक्षेला. पण त्याचा अर्थ असा नाही आपण दबाव घ्यायचा नाही. का माहिती आहे का, कारण ह्याच्यामध्ये हौशे 900 गौशे भरपूर असतात, ठीक आहे. आपण जे असतो ना ते 10% अशी मुलं असतात की जे सिरियसली अभ्यास करून ही एक्झाम देत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. किती बसू द्या, 5 लाख बसू नाही तर 10 लाख बसू, पूर्वपरीक्षा द्यायची आपल्याला, ठीक आहे. पूर्वपरीक्षा देताना पूर्वपरीक्षा आहे 100 मार्कांची. काय विचारलं जातं पूर्वपरीक्षेमध्ये, तुम्ही सिलेबस पण पाहिलं असेल. काय? इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना आहे, चालू घडामोडी आहेत, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, असे एकूण 7 घटक आहेत. आता हे जे 7 घटक आहेत त्यांची मार्किंग जर आपण पाहिली तर प्रत्येक घटकावरती 15-15 मार्कांना क्वेश्चन विचारलेले आहे, ठीक आहे. परंतु राज्यघटना असा सब्जेक्ट आहे की ज्याच्यावर काही दिवसांपूर्वी जे एक्झाम झाले त्याच्यामध्ये 10-10 मार्कांचे क्वेश्चन विचारलेले आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने PSIच्या पूर्वपरीक्षेचं स्वरूप असतं. काय याच्यामध्ये अवघड आहे का काही नाही, सोपं आहे. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट, PSIचं ज्यावेळेस पूर्वपरीक्षेचं मेरिट लागतं, आपण इथून मागचे जर मेरिट पाहिले असेल तर ओपनचं मेरिट हे 45-44 ह्या दरम्यान लागतं, त्याच्यापेक्षा जास्त मेरिट जात नाही, ठीक आहे. जास्तीत जास्त गेलं तर 46. तर आता आपण मुख्य परीक्षेसंदर्भात माहिती पाहूया. काय आहे मुख्य परीक्षेमध्ये, आता आपण इथं जर पाहिलं तर तुम्हाला इथं क्लिअरली अजून कळेल की किती मार्काला एक्झाम आहे. पूर्वपरीक्षा आपण पाहिलं 100 मार्कांची आहे. मुख्य परीक्षा 400 गुणांची आहे. हा नवीन बदल आहे, लक्षात ठेवा. परंतु MPSCने ह्या ज्या दोन टप्पे आहेत त्यांच्यासाठी जे गुण ठेवले आहेत ना, शारीरिक चाचणीसाठी 100 गुण, मुलाखतीसाठी 40 गुण, ह्याच्यामध्ये दाट शक्यता आहे बदल होण्याचा, ठीक आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याकडे पाहायला पाहिजे, ठीक आहे. हे लक्षात आलं तुमच्या? ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. MPSCने ॲडव्हर्टाईजमध्ये खाली सांगितलेलं आहे की शारीरिक चाचणीमध्ये किंवा मुलाखतीच्या गुणांमध्ये बदल होऊ शकतो, ठीक आहे. मुख्य परीक्षेमध्ये तर झालेलाच आहे. आता बघूयात आपण मुख्य परीक्षेमध्ये काय काय येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये जो पहिला पेपर असतो ना, त्या पहिल्या पेपरमध्ये काय असतं, इंग्लिश आणि मराठी. सगळ्यात आपला टफ विषय म्हणजे सगळ्यात भंगार विषय आपल्याला समजत नाही आणि लहानपणापासून आपण जे अडकलेलो आहे तो इंग्लिश असतोय. पण घाबरायचं कारण नाही, कारण इंग्लिशला एवढं वेटेज दिलेलं नाहीये. इंग्लिशला किती आहे, 30 प्रश्न 60 गुणांसाठी आहेत.
आणि मराठी जे आहे ना, जे आपली बोलीभाषा आहे, तिला किती दिलेले आहे त्यांनी, तर 50 क्वेश्चन 100 मार्कांसाठी आहे. ठीक आहे, मराठीला जास्त वेटेज आहे, पण इंग्लिशकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे. इंग्लिश सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्यासाठी. मराठी झालं, इंग्लिश झालं, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान पण टाकले त्यांनी. ठीक आहे, सामान्य ज्ञानात काय टाकलेले, RTIचा कायदा टाकलेला आहे, म्हणजेच आपला माहिती अधिकार कायदा. त्याच्यानंतर लोकसेवा हक्क अधिनियम असेल तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. संगणकासंदर्भात माहिती पाहिजे आपल्याला, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वगैरे, ती सुद्धा त्याच्यामध्ये आहे. आणि आपली चालू घडामोडी हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीने पहिला जो पेपर आहे तो सुद्धा मराठी, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान आहे, की ज्याच्यात बऱ्यापैकी आपण कव्हर केलेला असतो. फक्त इंग्लिश आपल्याला जास्त थोडासा टफ जातो, त्यावरती आपण फोकस केला पाहिजे. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची, जो दुसरा पेपर आहे ना, हा जो पहिला पेपर आहे तो तिन्ही परीक्षांना सेम आहे. म्हणजे PSI, STI आणि ASO जे तयारी करतात त्यांच्यासाठी हा पहिला पेपर सगळ्यांना सेम असतो. ठीक आहे, आता दुसरा पेपर हा विषय वाईज सेपरेट म्हणजे जे पोस्ट आहेत त्यांच्या वाईज सेपरेट आहे. PSI ला हा पेपर सेपरेट आहे. तर PSI ला काय आहे ह्या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला सगळ्यात फोकस द्यायचा तो घटक याच्यामध्ये म्हणजे कायदे. ठीक आहे, 4 ते 5 कायदे मेन आहेत आणि त्याच्यानंतर इतर जे मानवी हक्क आणि जबाबदारीमध्ये येतात ते पण काही ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत कायदे. तर कायद्यांच्या टॉपिकवरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात आणि तो खूप स्कोरिंगचा आहे. त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क सुद्धा पडू शकतात, पण जर योग्य मार्गदर्शन असेल तरच. ठीक आहे, कायद्यांसंदर्भात झालं. त्याच्यानंतर काय आहे याच्यामध्ये, जे की इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यघटना, नागरिक शास्त्र असेल, अशा संदर्भातले आहेत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता देखील याच्यामध्ये सेकंड पेपरमध्ये इन्क्लूड केलेली आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपले जे मुख्य परीक्षा आहे PSIची, जी 400 गुणांची आहे, त्याच्या संदर्भात ही महत्त्वपूर्ण बदल मी आता जो तुम्हाला सांगितला तो आहे. ठीक आहे, आता आपण ह्याच्या पुढची जी टप्पा आहे त्याच्याविषयी माहिती पाहूयात. तर तो आहे शारीरिक चाचणीचा. मित्रांनो, आता मी ही जी शारीरिक चाचणी मुलाखत जी आहे ना, ही बऱ्याच वेळा मी त्याच्यामध्ये म्हणजे गेलेलो आहे आणि स्वतः पाहिलेलं आहे की तिथं काय होतं, नेमकं कसं एक्झाम घेतली जाते. तर तुम्हाला आता डिरेक्टली अनुभव सांगायचा झालं तर शारीरिक चाचणी ही शक्यतो मेन एक्झामचा रिझल्ट लागल्यानंतर एक 4 ते 5 महिन्यांमध्ये होते. काही दिवसांपूर्वी आता ह्याचा जो कोरोनाचा काळ आहे किंवा जो मागचे काही इतर काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे हा काळ वाढ होऊ शकतो. ठीक आहे, MPSC या काळामध्ये वाढ करू शकते, परंतु आपल्याला तो आपण पॉझिटिव्हली घेतला पाहिजे. आपल्याला त्याच्यात जास्तीत जास्त तयारी करता येते, कारण फिजिकल 100 पैकी 100 मारणारे भरपूर जण असतात आणि तुम्ही जर 100 पैकी 100 जर फिजिकल मारली ना तर तुमचे खूप सारे चान्सेस आहेत होण्याचे. ठीक आहे, आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका, कारण PSI आम्ही जे आता आजपर्यंत राहिलो ना ते फक्त फिजिकलमुळे राहिलेलं आहे. त्यामुळे ह्या जो शारीरिक चाचणी हा घटक आहे याला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही आहे. काय होतं सगळ्यात पहिल्यांदा, तर सकाळी 6:30ला ग्राउंडवर जावं लागतं आपल्याला. ठीक आहे, शक्यतो विभागाच्या ठिकाणी आपलं ग्राउंड होत असतं. पुणे विभागातील जे जिल्हे येतात का त्यांचं ग्राउंड कुठं होतं, शक्यतो पुण्यात होतं. नाशिक विभागातल्यांचं नाशिकमध्ये होतं, नागपूरचं नागपूरमध्ये होतं, औरंगाबादचं औरंगाबादमध्ये होतं. ठीक आहे, समजलं. तर काय तिथं सगळ्यात पहिल्यांदा 6:30ला बोलवतात ग्राउंडवर उभं राहा. थंड्याची कधी थंडी असती कडाक्याची, उघडं पागडं करीतात आपल्याला. ठीक आहे, काय नाही, बनियल काढावं लावते, सगळं काढावं लावते, सगळं तसंच बसायला लावतात आपल्याला. बसल्यानंतर मग काय होतं, सगळ्यात पहिल्यांदा आपली हाईट चेक केली जाते किंवा मग छाती चेक केली जाते. ठीक आहे, जसं त्यांची अरेंजमेंट असेल त्या पद्धतीने केलं जातं. मग अशी तुम्हाला सांगितलं की उंची जी असते किंवा छाती जी असते ती काय भानगडे कशी असते, आपल्याला किती फुगवावी लागते, 5 सेंटीमीटरने जास्त भरावी लागते, उंची 165 सेंटीमीटर लागते. ह्या गोष्टी आपल्यासाठी त्या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. तर काय होतं, आपल्याकडं आपली जी पॅन कार्ड असेल किंवा आपलं जे ओळखपत्र असेल ते असणं सुद्धा आवश्यक असतं. त्याचप्रमाणे MPSCने तुम्हाला एक इंटरव्ह्यूसाठी एक लेटर दिलेलं असतं, त्याचप्रमाणे शारीरिक चाचणीसाठी सुद्धा एक लेटर दिलेलं असतं जे आपल्या वेबसाईटवर उपलब्ध असतं. ते आपल्यासोबत असणं सुद्धा आवश्यक आहे, त्याच्याशिवाय एंट्री दिली जात नाही आणि ते असल्याशिवाय आपली पुढची प्रक्रिया पार पाडली जात नाही. लक्षात आलं. आता मुलांना काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा शारीरिक चाचणीसाठी कुणाचा कोपराच मोडलेला असतो, कुणाचा हातच मोडलेला असतो, कुणाचा पाय, हे इंजुऱ्या होतच असतात. आपण ज्यावेळेस एक्झाम हे तयारी करतो ना शारीरिक चाचणीची, ह्याच्या जवळजवळ 10 ते 20% मुलांचं मोडके तोडकेच असतात तिथं आलेले. ठीक आहे, तर काय होतं मग ह्या मुलांसाठी सुद्धा MPSC विचार करते की होऊ शकतं ना असं की जो खूप चांगला पळतोय, सगळं करतोय, वरच्यावर प्रॅक्टिस करतोय आणि ऐन टायमिंगला त्याचा गुडघाच मोडतोय किंवा लिगामेंटच फाटते, कुठं काय तुटतंय फुटतंय, तर त्यांच्यासाठी MPSCने एक सेपरेट नियोजन केलेलं असतं. ते असं असतं की आपण तिथं गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा विचारलं जातं की मेडिकल एक्सटेन्शन कुणाला पाहिजे का. ठीक आहे, मेडिकल एक्सटेन्शन जर ज्यांना पाहिजे नसेल त्यांना तिथं त्या ठिकाणी अर्ज करायला लावला जातो, परंतु तिथं मेडिकल ऑफिसर बसलेले असतात त्यांचे. ठीक आहे, डॉक्टर लोक बसले असतात, ते ओळखतात बरोबर की तुम्हाला खरंच मेडिकल इंजुरी आहे की नाही येते. ठीक आहे, आणि मग ते ठरवतात की तुम्हाला मेडिकल एक्सटेन्शन द्यायचं की नाही. जर खरंच इंजुरी असेल, तुमच्याकडे MRI असेल, लिगामेंट तुटलेली असेल तर तुम्हाला एक्सटेन्शन भेटू शकतं. मी सुद्धा एक वेळेस एक्सटेन्शन घेतलं होतं मेडिकलचं. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सर्वप्रथम चेकिंग केली जाते मेडिकल संदर्भात. हे लक्षात आलं. मग तुमची छाती, उंची वगैरे हा पार्ट येतो मी मग असे सांगितल्याप्रमाणे.
तेवढं झाल्यानंतर मग चालू होतं तुमची फिजिकल शारीरिक चाचणी. तर मित्रांनो बऱ्याच वेळा म्हणजे जवळजवळ 60 to 70% ज्यावेळेस हे चालू होतं म्हणजे शारीरिक चाचणी चालू होती त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय केलं जातं तर रनिंग असते आपली, ठीक आहे. परंतु तत्पूर्वी त्यांना एक बॅच द्यावा लागतो तुम्हाला, ठीक आहे, एक नंबर द्यावा लागतो की जो तुम्हाला तुमच्या चेस्टवरती बांधावा लागतो. मग आपण तो प्रत्येकाने बांधल्यानंतर ते चेक करतात की तुमचे सिरियल वाज आहे का सगळं. मग ते झाल्यानंतर तुमचे ग्रुप करतात. एक 40 मुलं जर असेल तर त्यांचे 10-10चे ग्रुप केले जातात, 3-4 ग्रुप केले जातात आणि सगळ्यात पहिल्यांदा एका ग्रुपचा रनिंग घेतली जाते किंवा मग कोणाची उडी घेतली जाते. शक्यतो उडी ही शेवटला होते, परंतु MPSCचा असा काही रूल नाही, ती कोणताही इव्हेंट तुमचा पहिला घेऊ शकते. आता आमच्या वेळेस आमचा जो ग्रुप होता त्याला पहिल्यांदा रनिंग होते 800 मीटरचे, ठीक आहे. तो पुढे भाग येणार आहे मी त्यावेळेस तुम्हाला सांगेल की फिजिकल कसं होतं किंवा त्याची गुणपद्धती कशी आहे ती. परंतु सगळ्यात पहिला पार्ट हा रनिंगचा शक्यतो असतो, नाहीतर मग कोणाकोणाचा गोळ्याचा पण येतो, ठीक आहे. ग्रुपनुसार अरेंजमेंट केलेली असते ती. त्याच्यानंतर पुलअप्स असतात, 8 पुलअप्स असतात आणि उडी असते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जर आपला एखादा गोळा टाकताना जर फॉल गेला, ठीक आहे, जर चुकून फॉल गेला तर एक चान्स आहे, परंतु मुद्दाम जर फॉल गेला तर ते नाकारू शकतात तुमचं चान्स, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट उडी, लांब उडी मारताना सुद्धा बरेचसे काय होतं आपली फॉल होते, बरोबर ना, लांब उडी. तर त्याच्यासाठी सुद्धा MPSCने एक चान्स तुम्हाला दिलेला आहे, पण फक्त एकच चान्स तुम्हाला दिलेला आहे. आणि जर मुद्दाम केलं तर त्यांना ते लगेच समजतं की हे मुद्दाम करतोय, मुद्दाम फॉल करतोय का, तर प्रॅक्टिससाठी तुमचा चान्स नाकारला बी जाऊ शकतो, ठीक आहे. परत त्यामुळे काय करायचं, शक्यतो आपण पहिल्याच प्रयत्नामध्ये हे सगळं पास करण्याचा प्रयत्न करायचा. हे झालं, लक्षात आलं तुमच्या. त्याच्यानंतर आता आपण जे 4 इव्हेंट आहेत ते 4 इव्हेंटमध्ये काय कशी मार्क डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्या संदर्भात आता आपण माहिती पाहूयात. तर या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी शारीरिक चाचणी ही वेगवेगळ्या पद्धतीने घेतली जाते, ठीक आहे. आता काय असतं मुलांसाठी, आपण पाहतो 800 मीटर आहे आपल्याला 2.5 मिनिटात कंप्लीट करायचे. किती मार्क्स आहेत, 50 गुण आहेत त्याच्यासाठी. परंतु लक्षात ठेवा, जरी तुम्ही 2.5 मिनिटाच्या थोडे पुढे गेले तर 10-10 सेकंदाला जवळजवळ तुमचे 6-6 मार्क कट होत असतात, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला इथं 50 असतील, तुम्ही जर 2:31 मध्ये जर गेले ना, तुमचे डायरेक्टली 1 सेकंदामुळे 6 मार्क कट होतात. परंतु 2:31 ते 2:40 पर्यंत जेवढे सेकंद येतील किंवा तुमचा टाइम येईल त्याच्यामध्ये तुम्हाला 44 मार्क असतील, मग 37.5 मार्क असतील. 6-6 सेकंदाने असे ते कमी होत जातात शक्यतो, ठीक आहे. तुम्ही एकदा ते पाहून घ्या, शारीरिक चाचणी संदर्भात आपल्या वेबसाईटवरती आहे MPSCच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर मग पुढचा इव्हेंट काय आहे, पुलअप्स आहे. 8 गुण असतात, 8 पुलअप्स असतात 20 गुणांसाठी. पुलअप्स छाती टेकली पाहिजे पुलअप्सला, कारण मी बघितले तिथं बरेच विद्यार्थी असतात अगदी सोपे असतात पुलअप्स काढायला, परंतु वजनामुळे कोणाला काढता येत नाही. कुणी रनिंग आउट ऑफ मारून बी त्याला पुलअप्स निघत नाहीत, ठीक आहे. मग तो कसा तरी येडावाकडा असा वरती जातो, ते पकडलं जात नाही. कधी तुमचा जर छाती टेकली नाही तर तो पकडलाच जात नाही. परंतु तुम्ही जर हातपाय झाडायला लागले तिथं तर तुमचा एकच गुण तिथं वजा केला जातो आणि एकच गुण तुम्हाला भेटतो. प्रत्येक पुलअप्स पाठीमागं शक्यतो 2 गुण तुम्हाला, 2.5 गुण तुम्हाला दिले जातात, ठीक आहे. आता पुढचं पाहू आपण काय आहे. पुलअप्स झालं. गोळा फेके, गोळा असतो 7.260 किलोग्रॅम. किती, 7.260 किलोग्रॅम. त्यामुळे तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल ना, तुमचा गोळा नेहमी याच्यापेक्षा जास्त ठेवा, काय होईल, तुमची प्रॅक्टिस चांगली होईल, ठीक आहे. परंतु ह्याच्यापेक्षा कमी किलोचा गोळा घेऊ नका विकत शक्यतो. मग त्याने काय होईल, तुम्ही प्रॅक्टिसमध्ये मागं पडताल, तुम्ही हवेत जाताना तुम्हाला समजणार नाही गोळा किती किलोचा आपण टाकतो तिथं आपल्याला किती जाणार आहे. त्यामुळे शक्यतो 7.5 किलोचा गोळा असेल तर बेस्ट आहे, तुमची प्रॅक्टिस पण चांगली होईल, तुम्हाला तिथे गेल्यानंतर हलका वाटतो तो गोळा, ठीक आहे. आता ही प्रॅक्टिस आम्ही केली होती अशा पद्धतीने. आमची 7 किलो आणि 400 किलोग्रामचा वरती म्हणजे 7.4 किलोग्रामचा आमचा गोळा होता, त्यामुळे आम्हाला तो तिथे गेल्यानंतर हलका लागला गोळा, ठीक आहे, टाकण्यासाठी. गोळा फेक किती गेला पाहिजे, 7.5 मीटर गेला पाहिजे. किती गुण आहे त्याच्यासाठी, 15 गुण आहे, ठीक आहे. आता ह्याच्यात पण मार्क डिस्ट्रीब्युशन तुमचं कमी, म्हणजे तुमचा जर 7.5च्या अलीकडे आला तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गुणपद्धतीमध्ये गुण तुमचे काटले जाऊ शकतात, ठीक आहे. पुढचं काय आहे, पुढचे आहे आपली लांबुडी. लांबुडीमध्ये काय होतंय, 4.5 मीटरची लांबुडी आहे आणि किती, 15 गुण आहे. त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रॅक्टिस शिवाय जमत नाही मित्रांनो, ह्याच्यासाठी प्रॅक्टिसच लागते, ह्याच्यासाठी प्रॉपर प्रॅक्टिसच लागते, त्याच्याशिवाय तुम्ही ही लांबुडी मारू शकत नाही, ठीक आहे. आलं लक्षात तुमच्या. मुलांसाठी शारीरिक चाचणी कशा पद्धतीची असते. चला आता मुलींचं पाहूया. मुलांचं झालं. मुलींसाठी काय आहे, 200 मीटर फक्त तुम्हाला स्प्रिंट मारायचे. किती, 35 सेकंदात. किती, 35 सेकंदात. ह्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे रनिंग करणं, ठीक आहे. कारण बऱ्याच मुलींना 35 सेकंदामध्ये 200 मीटर उरकत नाही. किती गुणांसाठी आहे, 40 गुणांसाठी. दादा सोपं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर चालणं आहे तुम्हाला. किती आहे चालणं, 3 किलोमीटर तर चालायचंय. काय करायचं, चालण्याची प्रॅक्टिस तर करू शकता, नाही कमीत कमी पळायला, ठीक आहे. तुम्हाला थोडे मार्क कमी पडले, चालू तर शकताय, पण चालायचंय कसं त्याची पण पद्धत आहे, ठीक आहे. ती पद्धत तुम्ही फिजिकल ट्रेनर कडून सगळ्यांनी माहिती करून घेतली पाहिजे. 3 किलोमीटर चालायचंय. किती मिनिटं आहे, 23 मिनिटं आहे. 23 मिनिटाच्या आत जर आलं ना, 23 मिनिटाच्या आत जर आले ना तर काय होणार आहे, 40 पैकी 40 गुण तुम्हाला भेटणार आहे. परंतु 23 मिनिटाचे जर पुढे गेले, तुमचं सुद्धा जसं आमचं 800 मीटरला मुलांचं काटतात का, तसे तुमचे बी मार्क तिथं काटी द्या,
सुट्टी नाही तुम्हाला, ठीक आहे. पुढं गोळा फेक आहे. गोळा फेक किती आहे? 4 किलोचा गोळा आहे, साधा गोळा आहे. आमचं बघितलं ना तुम्ही मुलींनो किती आहे? 7.5 किलो आहे, तरी फेकतोय कणकून आम्ही. तुम्ही सुद्धा फेकला पाहिजे. 4 किलो आहे, फक्त 4 किलो आहे, काय अजड नाही आहे. 6 मीटर फेकायचं आहे, 20 गुण भेटतात. पैकीच्या पैकी गुणांचा हा पार्ट आहे सगळा. आलं लक्षात कसं असतं तुमचं मुलींचं शारीरिक चाचणी, ठीक आहे. तुम्हाला समजलं आता मुलींसाठी काय आहे, मुलांसाठी काय आहे. मित्रांनो, सगळं झाल्यानंतर आपल्याला अशा रांगेत बसवितात, ठीक आहे. मांडी घालून बसायला होतं, फोपाट्यात बसायचं, आपल्याला काय पर्याय नसतो त्यांच्यासमोर. त्याच्यानंतर मग ते काय करतात, प्रत्येकाचे मार्क वाचून दाखवतात आपल्याला. काय करतात? प्रत्येकाचे मार्क बरोबर आहेत की नाही आपण आपली टॅली करून बघायचं, आणि मग ते विचारतात कुणाला काही प्रॉब्लेम आहे का, नाही आहे, मग ठीक आहे, ग्रँट आहे. पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला 50 पेक्षा जर कमी मायनसमध्ये जर गेले ना तुम्ही, 50 पेक्षा कमी जर मार्क जर तुम्हाला पडले ना, संपला तुमचा विषय. डायरेक्ट घरी बॅग बी गुंडाळायची, घरी निघायचं बोंबलत. कारण का 50 मार्क तुम्ही पाडू शकत नाही 100 पैकी. काय PSI होऊन मग काय करणार ना आपण त्याच्यानंतर. म्हणून आयोगाने हे रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहे तुमच्यासाठी. 50 पेक्षा जास्त मार्क पाहिजे तरच पुढचा इंटरव्ह्यू तुम्हाला देता येतो, ठीक आहे. आलं लक्षात? 50+ मार्क असतील तर इंटरव्ह्यू होता. आता इंटरव्ह्यू कोणत्या पद्धतीने होतं त्या संदर्भात आपण माहिती पाहू. काय होतं, फिजिकल झाल्यानंतर मार्क वगैरे वाचून दाखवल्यानंतर तुम्हाला एक जागा सांगितली जाते की तुम्हाला त्या ठिकाणी 1 ते 1.5 तासाच्या आत पोहोचायचं असतं, ठीक आहे. मग तुम्हाला जे काय तुमचं गन पावडर करायचं असेल, कुणाला लिपस्टिक लावायची असेल, कुणाला साडी घालायची असेल, कुणाला कपडे घालायचे असेल, नवनवीन टाय बी लावायचं असेल, बरोबर म्हणजे एकदम प्रोफेशनल पद्धतीने. नंतर मग मुलं सजायला सुरुवात करतात स्वतःला, ठीक आहे, बैल सजावले आणि मग तिथं जातात. गेल्यानंतर मग तिथं बाहेर बसवलं जातं. तिथे बाकडे वगैरे असतात बसायला किंवा खुर्च्या असतात. बसवल्यानंतर त्या ठिकाणी आपली डॉक्युमेंट चेकिंग होते. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, डॉक्युमेंट चेक केले जातात सगळे, की आपण जे प्रोफाईलमध्ये डॉक्युमेंट भरलेले आहेत ते बरोबर आहेत का, ठीक आहे. त्यासाठी प्रोफाईल भरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या प्रोफाईलमध्ये योग्य तेच मार्क टाकायचे. जे आपलं नाव आहे त्याच पद्धतीने, जसं तुमच्या शालांत परीक्षेवरती नाव आहे प्रमाणपत्रावरती, त्या पद्धतीने तुमचं सगळं मांडलं गेलं पाहिजे. मार्क सुद्धा त्याच पद्धतीने भरले गेले पाहिजे. प्रोफाईल व्यवस्थित भरला आहे की नाही चेक करतात. डोमेसाईल आहे का तुमचं, म्हणजे जे काही कागदपत्र त्यांना अपेक्षित असतात आपल्याकडनं ते सगळे त्या ठिकाणी चेक केले जातात. मग कास्ट सर्टिफिकेट असेल, त्याच्यामध्ये तुमचे 10वी-12वीचे मार्क्स सर्टिफिकेट असेल, 12वीचे असतील सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनचे असतील, तुम्ही कोणत्या विषयात ग्रॅज्युएशन केले त्याच्या संदर्भात जे काही असेल तुमचं डिग्री सर्टिफिकेट, युनिव्हर्सिटी सर्टिफिकेट, सगळं काही चेक केलं जातं. टोटल चेक केल्यानंतर काय केलं जातं, आपल्याला एक टोकन दिलं जातं इंटरव्ह्यूसाठी, ठीक आहे. त्या ठिकाणी आता जे बॅच जे मागे झाले आपले, जे बॅच आपलं फिजिकलसाठी आपल्याला जे बॅच दिले होते आपल्याला बांधण्यासाठी, ते सगळे ते नंतर काय करतात, चेस्ट नंबर गोळा करून ठेवतात. परंतु लास्टला काय करतात, आपल्याला इंटरव्ह्यूसाठी टोकन देतात. आता ह्या टोकनचा आणि त्या बॅचचा काही संबंध नाही. तर मग टोकन नंबरची अनाउन्समेंट केली जाते, त्यानुसारच इंटरव्ह्यू होतात, ठीक आहे. आता कधी कधी काय होतं, आपला टोकन नंबर आपल्याला दिला जात नाही, आपण घाबरतो की आपले डॉक्युमेंट सबमिट झालेले नाही, कसं होणार. कधी कधी तुम्हाला डॉक्युमेंट जरी सबमिट झालेले नसतील, तुमचे चेकिंग चालू असेल, तरी सुद्धा तुम्हाला टोकन देतात. असं एकदा झालेलं आहे माझ्या वेळेस, ठीक आहे. परंतु डॉक्युमेंट चेक झाल्याशिवाय मात्र ते शक्यतो टोकन देत नाही. जर काही इश्यू असेल तर तो इश्यू तिथं आयोगाच्या सदस्यांपुढे किंवा आयोगाचे अध्यक्ष असेल त्यांच्यापुढे तो मांडावा लागतो. आता आमच्या वेळेस काय झालं, एक जो मुलगा होता तो स्पोर्टमधला होता आणि त्याच्या स्पोर्टच्या सर्टिफिकेट संदर्भात काहीतरी गोंधळ निर्माण झाला होता. तर शेवटी त्याला 15 दिवसांची मुदत MPSCने दिली होती. शक्यतो ती दिली जात नाही. जसे का इंडिव्हिज्युअली जसा माणूस तिथं असेल, सदस्य असेल, त्यानुसारच हा निर्णय घेतला जातो. त्यामुळे आपले डॉक्युमेंट क्लिअर ठेवायचे, ठीक आहे. तर मग काय झालं होतं, 15 दिवसांची मुदत त्याला दिली होती डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी, ज्याचे काय असेल ते, आणि त्याचा इंटरव्ह्यू घेतला गेला होता, हे लक्षात ठेवा. परंतु प्रत्येक वेळेस असं होईल असं नाही, त्यामुळे आपण सावध राहायचं. झालं तुमच्या लक्षात आलं आता हे काय होतं इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर टोकन दिल्यानंतर आपण आतमध्ये जातो. आता आतमध्ये पॅनल असतो. आता शक्यतो PSIचा जो इंटरव्ह्यू होतो ते 2 जण घेतात. कोण असं, त्याच्यामध्ये एकतर आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा आयोगाचे सदस्य असतील, आणि दुसरं जे असतं ते IPS लेवलचे किंवा DSP DYSP ह्या लेवलचे अधिकारी लोक असतात, ज्यांना अनुभव चांगला आहे, ठीक आहे, पोलीस क्षेत्रातील अनुभव चांगला आहे. मग ते त्या अँगलने आपल्याला चेक करत असतात की पोलीस क्षेत्रासंबंधी तुम्हाला किती माहिती आहे, अधिकार माहिती आहेत का, कर्तव्य माहिती आहे का, जबाबदारी माहिती आहेत का पोलीस PSI संदर्भातल्या, ठीक आहे. हेच तर तिथं चेक केलं जातं. आणि आपलं जे आपण त्या पदासाठी किती मानसिक लेवलने पात्र आहोत किंवा आपण किती शारीरिक लेवलने शारीरिक चाचणी ऑलरेडी झालेलीच असते, परंतु मानसिक लेवलने आपण त्या पदाला किती न्याय देऊ शकतो ना, तेच त्या ठिकाणी आपलं चेक केलं जातं. मग तुम्हाला डिग्रीविषयी, तुमची जी पदवी तुम्ही ज्या विषयात घेतली त्याबद्दल तुम्हाला करंट अफेअरमधलं काही नॉलेज आहे का, या संदर्भातही प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. माझा इंग्लिश लिटरेचर स्पेशल होता, मला त्यावेळेस विचारलं होतं जंगल बुकचा लेखक कोण, मला नाही सांगता आलं. त्यामुळे गडबडायचं नाही. जरी आपल्याला माहित नसेल ना तरी गडबडण्याचं कारण नाही. आपलं नॉलेज चेक करत नाही, ते आपलं ॲटिट्यूड चेक करत असतात इंटरव्ह्यूमध्ये, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. चला पुढे जाऊयात आता. मग काय होतं इंटरव्ह्यू, शक्यतो जाताना आपले जे आपण ज्या तयारी केली असेल इंटरव्ह्यूची, आपला ॲपिअरन्स असेल तो व्यवस्थित असावा, अगदी टाय वगैरेच घातलेला असावा असं काही नाही, ठीक आहे. मुलं खूप प्रोफेशनल पद्धतीने तिथं येत असतात. उन्हाळ्यात बी कुणी कोट घातलेला असतो, ते खूप चुकीचं आहे. म्हणजे ते लगेच समजून जातात की हा ठळकपणा करायला इथं आलेला आहे,
ठीक आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे ह्या गोष्टी आपण. अगदी साधा सफेद शर्ट जो की इस्त्री केलेला आहे, व्यवस्थित आहे, तुम्हाला तो घालण्याचा कम्फर्टेबल तुम्हाला फील झालं पाहिजे ते घातल्यानंतर. अशा पद्धतीचा आपला अपीअरन्स इंटरव्ह्यूमध्ये असावा लागतो. तर अशा पद्धतीने ही आपली जी निवड प्रक्रिया किंवा PSIची जी काही परीक्षा पद्धती आहे ती अशा प्रकारची आहे. नंतर मग सगळं झाल्यानंतर काही दिवसांनंतर 2 महिन्यांनंतर किंवा 1.5 महिन्यानंतर आपला रिझल्ट लागतो. रिझल्ट लागल्यानंतर मित्रांनो काय होतं, त्याच्या पुढची प्रोसेस असते. आपले जे पोलीस स्टेशनमध्ये जे आपले क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे असेल ते आपलं चेक केलं जातं. त्यामुळे मग आपण ज्या ठिकाणी जिथला पत्ता आपण दिलेला असतो त्या पत्त्याअंतर्गत जे काही पोलीस ठाणे येत असेल तिथं मग तुमची नोटीस जाते. त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित बोलवलंही जाऊ शकतं. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मग तुमचे क्रिमिनल रेकॉर्ड चेकिंग होते संपूर्ण आणि मग ते तिकडं पाठवून देतात. पोलीस इन्स्पेक्टर जे असतात तिथले ते डिरेक्टली अकादमीमध्ये किंवा तुमच्या महाराष्ट्र राज्य सरकारला ते पाठवून देतात. त्यानुसार त्याची चेकिंग होत असते. मेडिकल संदर्भात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मेडिकल संदर्भात बऱ्याच मुलांना प्रश्न असतो, आपल्याला 2 नंबर चष्म्याचा दिसत नाही, एसट्यांवरची पाट्या दिसत नाही, आपलं सिलेक्शन होईल का? विद्यार्थ्यांनो आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे, म्हणजे मी जसं ऐकले माझे जे मित्र झालेले आहेत, एका विद्यार्थ्याला -1 नंबर होता, एकाला 2 होता. ठीक आहे, तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. आलं लक्षात? तरी पण आपण जर आपल्या डोळ्याला जर जास्त नंबर असेल तर लेझर ट्रीटमेंट करून आपण तो बरोबर करून घेऊ शकतो. मी सुद्धा लेझर ट्रीटमेंट केलेली आहे. माझा सुद्धा चष्म्याचा नंबर 1 होता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण त्या पद्धतीने पण काही सुविधा ज्या आहेत त्यांचा आपण लाभ घेऊ शकतो. आपण आपल्याला स्वतः सगळं परिपूर्ण बनवायचा प्रयत्न करायचा आहे, कारण कधी आपल्यावरती गदा येईल सांगू शकत नाही, आपल्याला रिस्क घ्यायची नाही आहे. दुसरी गोष्ट, मेडिकल होतं कुठं? सगळ्यात महत्त्वाचं जिल्ह्याच्या ठिकाणी जे सरकारी किंवा शासकीय रुग्णालय असतं ना त्या ठिकाणी आपलं मेडिकल घेतलं जातं. उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यातलं ससूनला होतं, सगळ्यांना माहिती आहे ससून हॉस्पिटल. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुमचं नगरमध्ये असेल तर त्या ठिकाणी जे नगरचं शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी तुमचं मेडिकल होऊ शकतं. ठीक आहे. मेडिकलमध्ये काय काय चेक केलं जातं? कान, नाक, डोळे. ठीक आहे. मानसिक लेवल तुमची काय आहे, त्याच्यानंतर मीन पॉईंट तो सुद्धा चेक केला जातो. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, बऱ्याच जणांना माहीत नसतं ते. तुम्ही त्याच्या संदर्भात माहिती अजून पाहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं मेडिकल देखील होतं आणि सगळं झाल्यानंतर मग शेवटी आपलं जे अंतिम ध्येय असतं ना त्या तिथपर्यंत आपण पोहोचतो, ते म्हणजे नाशिकची आपली अकादमी. कोणती? पोलीस प्रशिक्षण अकादमी आपली नाशिकची, जी की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी म्हणून ओळखली जाते. मित्रांनो ही जी अकॅडमी ना ते 1908 पासून स्थापना झालेली आहे त्याची. किती? 1908 पासून. खूप पुरातन म्हणजे 1908 म्हणजे इंग्रजांच्या काळापासून आलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे तिला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे. त्या ठिकाणी PSI, DYSP इत्यादींचं त्या ठिकाणी प्रशिक्षण होतं. परंतु फक्त महाराष्ट्र राज्यातीलच नाही, गोव्याच्या पण पोलिसांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण होऊ शकतं. जर तशी रिकमेंडेशन किंवा जर तशी रिक्वेस्ट गोवा सरकारने जर केली असेल महाराष्ट्र सरकारकडे तर आता ही जी आपली महाराष्ट्र पोलीस अकॅडमी मरतात पोरं इथं जाण्यासाठी, अक्षरशः मरतात. का माहिती आहे का? खूप भारी आहे. मी स्वतः पाहिलेली आहे, तुम्ही सुद्धा एकदा बघून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओ वगैरे जर भेटले कुठे तर नक्की पहा आतमध्ये कसं प्रशिक्षण दिलं जातं. या ठिकाणी कायदे वगैरे जे आहेत ना आपले CRPC, IPC हे तर शिकवले जातात, परंतु जे इतर कायदे आहेत जे आपल्या पोलीस डिपार्टमेंटशी रिलेट करतात ते सुद्धा त्या ठिकाणी शिकवले जातात. फॉरेन्सिक संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी आपण जर CID पाहिली असेल तर तुम्हाला माहिती आहे डॉक्टर सावंत वगैरे कसे फॉरेन्सिक, कसे ते हाताचे ठसे वगैरे त्या संदर्भात जे काही ट्रेनिंग असतं ते सुद्धा या ठिकाणी आपल्या अकॅडमीमध्ये दिलं जातं. ठीक आहे. आता तुम्ही ज्यावेळेस पोलीस अकॅडमीच्या आत जायच्या म्हणजे बाहेर असता, जोपर्यंत तुम्ही आत गेलेला नसता तुम्ही तोपर्यंत एक सामान्य माणूस असता. लक्षात ठेवा, मेंटली फिजिकली सगळं काही. परंतु ज्यावेळेस तुम्ही ह्या अकॅडमीत प्रवेश करता ना आतमध्ये, संपला विषय, तुमची ट्रेनिंग चालू झाली, तुम्हाला पोलीस बनवण्याचं पूर्ण कार्य इथं केलं जातं. हे आपलं 90%. आपण जर परीक्षा देऊन PSI होत असेल ना हे आपलं 10% आहे, पण तुम्हाला जर पक्का PSI बनवतं ना तर ते हे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी. लक्षात ठेवा, म्हणून मारतात मुलं तिथं जाण्यासाठी. हे ॲस्पिरंट हे सगळ्यांचं ध्येय असतं अंतिम. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारची शूटिंग बिटिंग सगळं जे काय बंदुका कशा हाताळायच्या, पिस्तोलने कसं काय हाताळायचं, कोणती रिव्हॉल्वर असते, तिचं नाव काय असतं, सगळ्या प्रकारचं प्रशिक्षण जे काय पोलीसमध्ये येतं ते सगळं इथं या ठिकाणी दिलं जातं. त्याचप्रमाणे या ठिकाणी मार्शल आर्ट्स वगैरे, परत स्पोर्टवाले जर कोणी असेल आणि त्याच्यामध्ये जर काही स्पेशल ॲबिलिटी असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सेपरेट सुविधा केली जाते. ठीक आहे. म्हणजे त्याला त्या संदर्भात पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली जाते. तर अशा पद्धतीने खूप काही आहे ह्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी संदर्भात. तिथं जाण्यासाठी लोक अक्षरशः मरतात तुम्हाला सांगतो. आणि हेच आपलं अंतिम ध्येय. विद्यार्थ्यांना जे कोणी PSIचा अभ्यास करत असेल ना, मन लावून अभ्यास करा, हे आपलं अंतिम ध्येय लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने खूप काय तुम्ही तिथं गेल्यानंतरच आता बघा मी तुम्हाला सांगण्यात आणि तुम्ही स्वतः अनुभवण्यात, जर मी आता तुम्हाला सगळं काही सांगितलं तर तुम्हाला तो अनुभव जास्त स्पेशल वाटणार नाही. म्हणून आता ह्याच्याविषयी आपण एवढंच थांबूयात. तर आत्ताच आपण पाहिलं काय, आपल्याला महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकमध्ये जायचं आहे, पण त्यासाठी तयारी सुरुवात आत्तापासून करायची आहे. ठीक आहे. मग जर तयारी करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, अभिनव नवभारत इन्स्टिट्यूट पुणे
हे जे माध्यम आहे हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे, कारण याच्यामध्ये स्पेशल कायद्याचे बॅचेस घेतले जातात. आपले उद्धव ढवळे सर सगळ्यांना माहिती आहेत, यूट्यूबवरती सगळ्यात फेमस लेक्चर आणि आत्तापर्यंत कोणी हात धरलेला नाही ते इथं आपले लेक्चर घेणार आहेत, लक्षात ठेवा. तर त्या संदर्भात आपण आता नवीन ॲप येतं आहे आपला, त्या ॲपमध्ये आपल्याला आपण काही एक ठराविक पॅकेज आहे की जे आपण मुलांना ऑफर करणार आहे. 5 विषय जे आहेत ना प्रिलियमचे, ते 5 विषय याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत. ठीक आहे, प्रिलियमपासून आपण सुरुवात करणार आहे. तर त्याच्यामध्ये 2 विषय जे आहेत ते उद्धव सर घेतील, 3 विषय मी स्वतः घेणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं अभिनव नवभारत इन्स्टिट्यूटचं जे ॲप्लिकेशन आहे ते लवकरच आपल्याकडे येणार आहे. तर आपण 2 दिवसांमध्ये त्याची लिंक सगळीकडे शेअर करणार आहे, तुम्ही जॉईन करू शकता. आपण काही ऑफर पण ठेवणार आहे त्याच्यासाठी. तर ग्रामीण भागातील मुलांपर्यंत हे ॲप्लिकेशन पोहोचलं पाहिजे याची सगळी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तर मित्रांनो, हे जे आहे ना ह्याच्यामध्ये काही फ्री सुद्धा आपण कोर्सेस ठेवले. फ्री काय आहे? फ्री म्हटलं की लगेच मुलं कानटाव करून बघतात, काय भेटते फ्री. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जे मटेरियल आहे ना, मटेरियल ते आम्ही फ्री पद्धतीने तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा होणार आहे, व्हॉइस चॅटच्या माध्यमातून असेल किंवा टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून असेल. आम्ही तुमच्या पूर्ण शंकांचे निरसन करण्याचं या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्यानंतर हे जे ॲप्लिकेशनची लिंक आहे ती PSI ग्रुप या टेलिग्राम चॅनलवरती आपण 2 दिवसात उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यानंतर जी काही माहिती तुम्हाला हवी असेल ना ती सगळी टेलिग्रामवर तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. त्याचप्रमाणे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही माहिती दिलेली आहे, ती पाहून घ्या. तुमच्यासाठी हा उपयुक्त चॅनल आहे. तर मित्रांनो, मला जेवढं माहिती आहे मी सगळा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. जर अजून कुणाला वाटत असेल की काही माहिती हवी आहे तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला त्या पद्धतीने आम्ही मार्गदर्शन करण्याचा नक्की प्रयत्न करू. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पोहोचू द्या सगळीकडे आपला चॅनल. धन्यवाद.